अलीकडे पिझ्झा, बर्गर्स, चाउमिन, नूडल्स, चिप्स हे पदार्थ खाणं खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. तरुणाई आणि लहान मुलं यांच्यामध्ये तर या पदार्थांची क्रेज आपल्याला पाहायला मिळते. फास्ट फूडला आपण जितकं प्राधान्य देतो तेच फास्ट फूड आपल्याला आतून इतकं पोखरते याचा अंदाजही कुणी लावला नसेल. आता मी हे सगळं का सांगते तर उत्तर प्रदेशमधल्या अमरोहामधून एक धक्कादायक बातमी समोर आली जी आई वडिलांना आणि तरुणाईला हादरवून टाकणारी आहे. अमरोहामधील 16 वर्षाची आहाना नावाची मुलगी फास्ट फूडच्या अतिसेवन केल्यामुळे तिचा मृत्यू झालाय. आहानाला बाहेरचं खाण्याची प्रचंड आवड होती. घरच्यांनी वारंवार मनाई करून ती गुपचूप चाउमिन, मॅगी, पिझ्झा आणि बर्गर खात होती. सप्टेंबर महिन्यात तिला अचानक पोटाचा त्रास सुरू झाला. जंक फूडच्या अतिसेवनामुळे आहानाच्या आतड्या एकमेकांना चिकटल्या होत्या आणि त्यात छिद्र पडले होते. गंभीर संसर्गामुळे तिची प्रकृती खालावली होती. 30 नोव्हेंबर रोजी आहानाच्या आतड्यांचं ऑपरेशन यशस्वी झालं. आता काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती पुन्हा बिघडल्याने तिला तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे थोडी सुधारणा जाणवत असतानाच रविवारी रात्री अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला आणि अवघ्या 16 वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. आहानाच्या उपचारादरम्यान डॉक्टरांनी स्पष्ट केलं की मैद्याचे पदार्थ हे लहान मुलांसाठी पचायला जड असतात आणि जर याचा अतिसेवन म्हणजे जर रोज तुम्ही लहान मुलांना असे पदार्थ खाऊ घालत असाल तर आत्ताच तुम्हाला थांबण्याची गरज आहे. हा तुमच्यासाठी इशारा आहे. आहानाची ही बातमी केवळ बातमी नसून तुमच्यासाठी खूप मोठा इशारा आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मुलांच्या हट्टापायी मुलांना हे जर पदार्थ खाऊ घालत असाल तर आत्ताच थांबा. नाहीतर हा फास्ट फूडचा रस्ता मृत्यूच्या दारापर्यंत कधी घेऊन जाईल हे सांगता येत नाही.